मराठी स्टोरी. निस्वार्थी आत्मीयता. निस्वार्थी खारुताई. आत्मीयत. आज शाळेत काम करण्यात गुंग झालो असताना इयत्ता चौथीची पलक नावाची विद्यार्थिनी आली. तिच्याबरोबर एक छोटी पाहुणी होती. जरा निरखून पाहिल्यावर लक्षात आले की ही पाहुणी म्हणजे खारुताईचे एक पिल्लू आहे. खारुताई चपळ होती आणि एका ठिकाणी शांत बसत नव्हती. हे पिल्लू तुझ्याकडे कसे आले असे विचारल्यावर जरा वेगळी माहिती मिळाली. पलकच्या घरासमोर एक मोठं झाड आहे. त्या झाडांवर खारुताई राहत होती. त्या खारुताईची आणि पिल्लांना खायला द्यायची. एके दिवशी दुपारी खारुताई पिल्लाला अन्न आणण्यासाठी बाहेर पडली, पण एक मोटरसायकलच्या चाकाखाली आली आणि तिचा मृत्यू झाला. पिल्लू आपल्या आईची वाट पाहत होते, पण त्याची आई आली नव्हती. त्याला जेवायला मिळाले नाही. शेवटी ते खाली उतरले आणि आवाज करू लागले. तेथे पलक खेळत होती. तिने त्या पिल्लांचा आवाज ऐकला. ती धावत तेथे गेली. तिला पिल्लाची धास्त आली. ती पिल्लांना घेऊन घरी आली. पलकची आई पिल्लू पाहून विचारू लागली, हे पिल्लू तुला कुठे सापडले? पलकने सारे सांगितले. ते पिल्लू भुकेले आहे हे लक्षात आल्यावर पलकच्या आईने त्याला दूध देण्याचे ठरवले आणि लहान मुलांना औषध देण्यासाठी जसा चमच्याचा उपयोग करतात तसाच चमचा वापरून दूध दिले. पिल्लाने दूध घेतले. ते उड्या मारू लागले. पलकला पिल्लू आवडले होते. तिने आईजवळ ते पिल्लू घरी ठेवण्याचा हट्ट केला. आईने त्याला मान्यता दिली. तसे ते पिल्लू आठवडाभरापासून पलककडे राहत आहे. पलक जिथे जाईल तिथे ते तिच्या बरोबर येते. पलकला आता त्याचा लळा लागला आहे. खरोखर एका अनाथ झालेल्या खारुताईच्या पिल्लांना घरी घेऊन जाणे, त्याला खाऊ पिऊ घालणे आणि त्याचा व्यवस्थित सांभाळ करणे केवढं जिगरीचं काम आहे. पण पलक तिच्या आईच्या मदतीने हे काम आनंदाने करत आहे. लहान वयात असणारी पलकची आत्मीयता खूप मोठी आहे. मानव आणि पशुपक्षी यात अटूट नाते आहे. हे नाते टिकवण्यासाठी प्रयत्न केलेल्या चिमुरड्या पलकला काय म्हणावे तिची मुख्य पशु पक्ष्यांबद्दल असणारी निस्वार्थी आत्मीयता लक्षात ठेवण्यासारखी आहे.